पालघर जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद आणि अंगावर शहारे आणणारी बातमी समोर येते। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाड्यांच्या आयसर ट्रकचा झालेला भीषण अपघात आता अधिक गंभीर झालाय। या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढून तब्बल 12 पोहोचला असून 30हून अधिक जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येते। धानिवली परिसरात भरधाव आयसर ट्रक आणि कंटेनर यांच्यात जोरदार धडक झाली। धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्यावर पलटी झाली आणि काही क्षणातच आनंदासाठी निघालेल्या वऱ्हाड्यांवर काळाने झडप घातली। ट्रकमध्ये 100 पेक्षा अधिक वऱ्हाडी प्रवास करत असल्याची माहिती असून अपघातानंतर घटनास्थळी एकच आक्रोश आणि गोंधळ उडाला। जखमींना तातडीने कासव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे काहींना पुढील उपचारासाठी इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलंय। अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। पोलीस, महामार्ग वाहतूक विभाग आणि स्थानिक नागरिकांनी मदत कार्य सुरू करत जखमींना बाहेर काढण्याचं काम केलं। दरम्यान या भीषण दुर्घटनेने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्थेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आलाय। आर्थिक परिस्थितीमुळे अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना सुरक्षित प्रवासही वाहनं परवडत नाहीत। त्यामुळे लग्न, साखरपुडा आणि इतर समारंभांसाठी मालवाहू वाहनांमधून जीव धोक्यात घालून प्रवास केला जातो आणि अनेकदा अशाच निष्काळजी प्रवासाचा थेट शेवट मृत्यूमध्ये होतो। आता प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि परिवहन विभागाने केवळ चौकशी न करता ठोस निर्णय घेण्याची गरज व्यक्त होती। ग्रामीण भागात सुरक्षित सार्वजनिक वाहतूक, कमी खर्चातील प्रवासी सुविधा आणि सामुदायिक विवाह पद्धतीला प्रोत्साहन देण्याची मागणी जोर धरते। कारण एका कुटुंबाचा आनंद साजरा करण्यासाठी सुरू झालेला प्रवास अनेक कुटुंबांच्या आयुष्यात कायमचा अंधार निर्माण करून गेलाय।